नमस्कार शेतकरी मित्र हो, मी श्यामकांत महाजन, महिंद्रा सेमिट ॲग्री सायन्स लिमिटेड। आज आपण श्री पंढरीनाथ काका पवार, गाव मानेगाव, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा 425 झाडांचा मागील 7 वर्षापासून डाळिंब या पिकाची शेती करत असताना काकांनी मागील 7 वर्षामध्ये एकही बार फेल न जाता यशस्वी उत्पादन आपल्या वैजापूर तालुक्यात हे काढलेले आहे आणि ही गौरवास्पद गोष्ट आहे आपल्यासाठी। चालू वर्षी जर आपण त्यांच्या बागेची जर सेटिंगची जर अवस्था बघितली तर आपल्याला 150, 180, 200, 220 पर्यंत सेटिंग ही मिळालेली आहे। श्री पंढरीनाथ काकांनी 7व्या बहाराची तयारी करत असताना आपण चालू वर्षी मागील 3 महिन्यापासून म्हणजे 90-95 दिवसांचा हा प्लॉट आहे आणि आपण ट्रीटमेंट देत असताना आत्तापर्यंत छाटणी म्हणा, पेस्टिंग म्हणा, त्यानंतर आपण म्हणतो स्पॉलियर ॲप्लिकेशन, लिक्विडचे जे ॲप्लिकेशन दिले, स्लरी मॅनेजमेंट, त्यानंतर आपण सॉईल मिल या प्लॉटला बेसलमध्ये दिलं होतं, बोल्ट हे दिलेलं होतं। तर आपल्याला उत्तम प्रकारची मादी कळी निघाली होती, पण मधल्या काळामध्ये मधमाशीचा थोडा शॉर्टेज असल्यामुळे आपल्याला कृत्रिमरित्या म्हणा किंवा आपण मधमाशीच्या पेट्या या बागेमध्ये 2 ठेवल्यानंतर मधमाशी ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आणि आपला प्लॉट हा यशस्वी सेटिंग झालेला आहे। असं झालं नाही की पंढरीनाथ काकांचा प्लॉट फेल गेला बुवा किंवा फुल निघून गळून गेलं बुवा, कारण की त्यांनी संपूर्ण कामं केलेले रेस्ट बहारामध्ये छाटणी घेणे, शेणखत लावणे, बेसल डोस लावणे, मुळीची चांगली चाळणी करणे म्हणा किंवा तोडणी करणे, नेमाटोडचा अटकाव हा कमी करणे, त्यानंतर खोडे थोडेसे कोरून त्याला बोर्डोने धुतल्यानंतर त्याला आपण पेस्टिंग केलेली आहे। कारण की त्यांचं जे मेन काम आहे मागील या 2-3 वर्षात जर बघितलं तर एकाच वर्षात आपल्याला थोडासा प्लेगची अडचण आली होती, पण मागच्या या 3 वर्षापासून आपल्याला प्लेगही या बागेमध्ये जाणवत नाही आहे। बरेचसे लोक चालू वर्षाची जर परिस्थिती बघितली तर काही ठिकाणी आपल्याला सेटिंगची अडचण आलेली आहे, फुलगळ ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे, नरकळी जास्त निघालेली आहे किंवा आता पाऊस थोडासा मागील 1-8 दिवसात पडल्यानंतर आपल्याला काही ठिकाणी तेलाचेही स्पॉट हे जाणवलेले आहेत। पण पंढरीनाथ काकांचा जो प्लॉट आपण म्हणू शकतो की मनेगाव म्हटलं की मनसुखराव म्हणा यांचे जे चिरंजीव आहे मागील 7-8 वर्षापासून डाळिंबाची यशस्वी शेती करत असताना आर्थिक उत्पन्न 12 ते 15 लाख रुपये मिळत असताना ज्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा बाग पकडला त्यावेळेस पहिल्या वर्षी त्यांचा 4 टन माल गेला होता, सेकंड इयर 8 टन, तिसऱ्या वर्षी 12 टन, चौथ्या वर्षी 19 टन, 5व्या वर्षी 18 टन व मागच्या वर्षी त्यांचा 16 टनच्या आसपास माल गेल्यानंतर आपल्याला चालू वर्षाची जर परिस्थिती बघितली तर चालू वर्षी त्यांनी 1.5 लाख रुपये खर्च करून आपल्याला जवळपास 150 ते 180 पर्यंतची सेटिंग मिळालेली। हा जो प्लॉट आहे हा कम्प्लिटली 100% तेल्यामुक्त, प्लेगमुक्त आणि फक्त 5 झाडांची मर झालेली आहे आणि 7-8 वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्याला 4-5 झाडांची मर होणे म्हणजे ही खूप काही विशेष गोष्ट नाही आहे, कारण की यांच्या प्लॉटला ना स्टेम बोरर आहे, ना रायझोक्टोनिया आहे, ना कॉलर रॉट आहे, ना स्क्लेरोशिया आहे, ना पिथियम आहे, ना रूट रॉट आहे किंवा ना झॅन्थोमोनस आहे आपल्या जमिनीमध्ये म्हणा किंवा आपल्या सिस्टममध्ये, झाडाच्या सिस्टममध्ये। तर काकांना मी विचारेल की मागील आपण 6 वर्षापासून आपली महिंद्रा समिटकडनं जी ट्रीटमेंट फॉलो करतात ते माझ्यामार्फत, तर आपल्याला काय अनुभव वाटला डाळिंब या पिकाबद्दल आणि शेतकऱ्यांना तुम्ही काय मेसेज द्याल? डाळिंबाबद्दल तुम्ही महाजनने जास्त चांगलं मार्गदर्शन केल्यामुळे आम्हाला खूप फायदा झालेला आहे। डाळिंब हे पीक हे आळशी माणसाचं नाही, त्याला वेळेवर करावं लागतं, ज्यादा श्रम नाही, काही नाही, फक्त वेळेवर केल्याने त्याचं पीक जबरदस्त येतं आणि खूप चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळतं। आता आपण केन काढली का या मागच्या 7-7 वर्षात? एवढ्या 6-7 वर्षात फक्त एकच वर्ष केन काढली। केन काढायची खूप फॅशन आहे, आपल्याला असं वाटतं की केन काढल्यामुळे फूल निघतं, पण ही चुकीची संभावना आहे असं मला वाटतं। आपण सायन्सच्या बेसवरती शेती करावी आणि काकांनी जे म्हटलं की आपल्याला मेहनत, जिद्द आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे योग्य वेळेस योग्य फवारण्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे योग्य वेळ आपल्याला साधता आली पाहिजे। जर फ्लावरिंगच्या स्टेजमध्ये योग्य फवारण्या आपल्या झाल्या नाही तर आपली ड्रॉपिंग होणार आहे, ड्रॉपिंग झाली तर सेटिंग कमी होणार आहे, सेटिंग कमी झाली तर अल्टिमेटली आपण जो खर्च केलेला आहे तर अल्टिमेटली तो शेतकरी कर्जबाजारी झाल्याशिवाय राहणार नाही। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना डाळिंब जरी म्हटलं तर काही शेतकऱ्यांना अंगाला काटे येतात, पण काकांचं वयाचा आपण विचार जर केला आणि त्यांनी ज्या हिमतीने मागील 7 वर्षापासून डाळिंबाचं शेती म्हणा किंवा जे संगोपन केलेलं आहे आणि 6 वर्षापासून जे यशस्वीरित्या डाळिंब या पिकामध्ये एकही वर्ष फेल न होता त्यांचं सहकार्य म्हणून आपण ओम गुरुदेव कृषी सेवा केंद्र, संदीप चौधरी यांचं चांगलं सहकार्य श्री काकांना मागील 6-7 वर्षामध्ये प्रोडक्ट उपलब्धता, त्यानंतर मार्केटची उपलब्धता, व्यापारी म्हणा किंवा आपल्याला मार्गदर्शन कोणत्या वेळेस काय द्यायला हवं तर त्यांच्या नियोजनाने किंवा सहकार्याने आपल्याला संदीप भाऊंचाही चांगला सपोर्ट या बागेला मिळालेला आहे। हा वैजापूर तालुका म्हणा किंवा संभाजीनगरमधील काही बोटावर मोजण्या इतके प्लॉट आहे की जिथे तेल्या हा 100% नाही आहे। त्यामुळे काकांनी चालू वर्षी आपल्या परिसरातील पंचक्रोशीतील खास करून नांदगाव तालुक्यातील कासारी, तळेगाव, त्यानंतर आपण तलवाडा म्हटलं, इकडे वरती बोलठाण, इकडे म्हटलं आपण वयन, तर या गावातील काही शेतकऱ्यांची रोपांची मागणी होती, तर आपण 15 ते 20 हजार रुपये कलम या चालू वर्षी ही शेतकऱ्यांना लागवडीसाठी
एकदम योग्य भावामध्ये दिलेली आहे. आपण काही नर्सरी चालू केलेली नाही आहे, पण आपल्याला शेतकरी हा मोठा करणे आहे. कारण की जर चालू वर्षाचा म्हणा किंवा मागील एक 5-10 वर्षाच्या जर आपण शासनाच्या जर स्कीमा बघितल्या किंवा आपण जे शासनावरती जे डिपेंड राहतो, दुष्काळ पडला म्हणून अनुदान देईल आणि आपण हिंमत सोडून घरामध्येच बसून राहतो आणि 6,000 किंवा 8,000 वरती आपली रोजीरोटी ही चालू शकत नाही, मला असं वाटतं. त्याच्यामुळे आपल्याला स्वतः बागेमध्ये काम करावं लागेल. असं म्हणतात की मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. त्याच्यामुळे आपण स्वतः काम केल्याशिवाय आपल्याला बागेमध्ये चांगल्या प्रकारची फ्लावरिंग, सेटिंग, फ्रूट डेव्हलपमेंट, त्यानंतर प्लेग, तेल्या, मर या 3 गोष्टींवरती जे शेतकरी बांधव मागील एक 5 वर्षापासून काम करतात ते त्यांचे स्लॉट हे यशस्वी झालेले आहे. तर मी खूप काकांना आभार मानेल आणि असं म्हणतात की 95% मेहनत घेतल्यानंतर 5% नशिबाची साथ लागते. नक्की मनुदेवीचा आशीर्वाद आपल्या काकांना आहेत, मला असं वाटतं. इथे मनुदेवी खूप फेमस आहे मनेगावची, त्यामुळे आपल्याला नशिबाची साथसुद्धा खूप आवश्यकता आहे. तर मी तमाम महाराष्ट्रातील डाळिंब उत्पादकांना खास करून सूचित करेन की आपण वेळेवरती काम केलं, पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस जर फॉलो केल्या, तेल्या, प्लेग आणि मरसाठी आपण चिंतन केलं आणि त्याच्यावरती कोणते सोल्युशन्स, उपाययोजना जैविक आणि रासायनिकमधून घेऊ शकतो, त्याचा जर आपण चांगला अभ्यास केला आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन जर केलं तर नक्की आपण कायम यशस्वी होऊ काकांसारखं, असं मला शेतकरी बांधवांना संबोधित करावं असं वाटतं. आभारी.